हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12 विषय इंग्रजीमधील जी काही क्वेश्चन बँक आहे. तर या क्वेश्चन बँकमधील रायटिंग स्किल्सवर आधारित जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण पाहणार आहोत. तर रायटिंग स्किलचा जो प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक असतो 4. क्वेश्चन नंबर 4 हे 16 मार्कांसाठी असतं. आता त्या ठिकाणी एक डिस्क्लेमर देण्यात आलेलं आहे ते आपण पहिले वाचून घेऊयात. देअर आर जस्ट मॉडेल ॲक्टिव्हिटीज टू बी कन्सिडर्ड ओनली फॉर रिव्हिजन अँड देअरफॉर कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज एक्झॅक्ट HSC बोर्ड क्वेश्चन व्हॉट्स ओव्हर. की या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटी देण्यात आलेल्या आहेत त्या रिव्हिजन करण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. तर त्या HSC बोर्डामध्ये जशाच्या तशा येतील हे कन्सिडर करू नये. यासारखे येऊ शकतात पण जशाच्या तशा येतील असं नाही. एनी ऑफ दीज अपिअरिंग ॲट द ॲक्च्युअल HSC बोर्ड एक्झाम पेपर विल बी अ मिअर रिझेम्बलन्स ऑर कोइन्सिडन्स. जर अशाच पद्धतीची किंवा यापैकी एखादी जर का परीक्षेत येत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. तर कोणकोणते इन्स्ट्रक्शन आहेत? तर फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, each writing skill in itself is different and therefore should be given a different treatment in expression, planning, format, design, beginning and end, required content, set of words and methods of presentation of each data planned thoughtfully and organized creatively. Second instruction, prior to attempting any writing skill, know the format if any, the length, how much to write, and very importantly how to present the writing skill in particular. Third instruction, a concrete list or set of vocabulary will very precisely help to go ahead with each writing skill. Prepare a good collection of required variety of words needed to present each writing skill. Fourth, the data or content should be well structured and planned in order to suit the instruction of the given skill. Fifth, impressive beginning, middle and end will be always welcome and considered as per expectations. Sixth, proper end, conclusion or message can help the writing skill reach to its completion process. Seventh, mistakes in sentence patterns, grammar, spellings, scratching, scribbling, and improper presentation can lead to decrease in marks. Go through the scheme of marking of each of the writing skill prescribed by the board. Eighth, examples for practice in this question bank will definitely help to gain enough confidence in presentation. Ninth, students also need to get each writing skill assessed from their teachers and know where they lack. 10th, though the word limit 100 to 150 in case of some writing skill is given, it is still expected from the students to write and complete each skill to its fair length, which means it should not be too small and too big. Question bank includes 3 examples for each of the enlisted writing skills below. First, drafting virtual message. Second, statement of purpose. Third, group discussion, email, report writing, interview, speech, comparing, expansion of ideas, review, blog, appeal. या होत्या काही इन्स्ट्रक्शन आणि कोणत्या टॉपिकवर ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाणार आहेत ते. आता ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीजला सुरुवात करूयात. क्वेश्चन 4, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. ए, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. की आता आपल्याला क्वेश्चन 4मध्ये 3 पैकी एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि त्यानंतर ग्रुप डिस्कशन,
या 3 ॲक्टिव्हिटीजमधून आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सोडवायची. तर आपण पहिले ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजवर कोणकोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी देण्यात आलेल्या आहेत त्या आपण बघूयात. असेसमेंट क्रायटेरिया, त्यामध्ये कंटेंटला 2 मार्क आहे आणि सिक्वेन्स और फ्लो ऑफ आयडियाज यासाठी 1 मार्क आहे. ॲप्रोप्रिएटनेस, लँग्वेज युसेज यासाठी 1 मार्क आहे. असे 4 मार्क आहेत. तर व्हर्च्युअल मेसेजमध्ये कोणकोणते ॲक्टिव्हिटीज बघूयात. पहिली ॲक्टिव्हिटी, इमॅजिन यू हॅव टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर ॲन इंटरव्ह्यू. की असं कल्पना करा की तुम्हाला सकाळी लवकरच इंटरव्ह्यूसाठी घरातून बाहेर पडावं लागते. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स. तर 100 ते 150 शब्दांमध्ये एक मेसेज ड्राफ्ट करा. टू कन्वे द सेम टू युअर फ्रेंड, गिव युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. आणि हा मेसेज तुमच्या मित्राला तुम्हाला कळवायचा आहे आणि यासाठी तुमच्या मेसेजला सपोर्ट करणारे रिझन्ससुद्धा द्यायचे आहेत. सेकंड व्हर्च्युअल मेसेज आहे, इमॅजिन यू आर नॉट वेल अँड विल नॉट बी एबल टू अटेंड लेक्चर्स ॲट कॉलेज. की अशी कल्पना करा की तुम्हाला बरं नाही आहे आणि तुम्ही कॉलेजचे लेक्चर्स अटेंड करू शकत नाहीत. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स टू कन्वे द सेम टू युअर टीचर. की हेच तुमच्या शिक्षकांना कळवण्यासाठी 100 ते 150 शब्दापर्यंत एक मेसेज तयार करा, ड्राफ्ट करा. गिव युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. तुमच्या तुमचा जो काही मेसेज आहे या मेसेजच्या सपोर्टसाठी तुमचे जे कारणं आहेत ते या ठिकाणी द्यायचे आहेत. व्हर्च्युअल मेसेज. थर्ड, इमॅजिन यू हॅव प्लॅन डिफरंट मेथड्स टू स्टडी फॉर युअर बोर्ड एक्झाम. ही कल्पना करा की तुम्ही तुमच्या बोर्ड एक्झामच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या मेथड प्लॅन केल्या. ड्राफ्ट मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स टू गिव्ह दीज डिटेल्स टू युअर फ्रेंड. आणि ह्याच डिटेल्स तुमच्या फ्रेंडला देण्यासाठी 100 ते 150 शब्दांपर्यंत एक मेसेज ड्राफ्ट करा. गिव्ह युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. त्यानंतर चौथा व्हर्च्युअल मेसेज आहे, इमॅजिन दॅट यू हॅव टू लिव्ह युअर हॉस्टेल रूम टू अटेंड अ रिलेटिव्ह कमिंग ॲट द सिटी हॉस्पिटल फ्रॉम युअर नेटिव्ह प्लेस. की अशी कल्पना करा की तुम्हाला तुमचा कोणतरी एक रिलेटिव्ह या सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला आहे तुमच्या गावाकडून आणि त्यांना अटेंड करण्यासाठी तुम्हाला हॉस्टेलची रूम सोडून जावं लागत आहे. ड्राफ्ट मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स गिविंग रिझन युअर अब्सेन्स ॲट द बर्थडे पार्टी ऑफ युअर रूममेट ॲट द हॉस्टेल. की त्याच क्षणी हॉस्टेलला तुमच्या रूममेटची बर्थडे पार्टी आहे आणि त्याला तुम्ही अब्सेंट राहणार आहात. तर या आशयाचा एक व्हर्च्युअल मेसेज 100 ते 150 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. गिव्ह युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. पाचवं व्हर्च्युअल मेसेज आहे, इमॅजिन दॅट यू हॅव ओन 2 एंट्री तिकीट्स टू अ पॉप्युलर ड्रामा ॲट द थिएटर नियर यू धिस वीकेंड. अशी कल्पना करा की या विकेंडला तुमच्या जवळ असलेल्या थिएटरमध्ये एक ड्रामा आहे, पॉप्युलर ड्रामा आहे आणि त्याचे 2 एंट्री तिकीट तुम्ही जिंकलेले आहात. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स टू कन्वे द इनक्रेडिबल न्यूज टू युअर बेस्ट फ्रेंड. की तुमच्या बेस्ट फ्रेंडला ही न्यूज सांगण्यासाठी, ही अविश्वसनीय न्यूज सांगण्यासाठी तुम्हाला 100 ते 150 शब्दांमध्ये एक मेसेज ड्राफ्ट करायचा आहे. त्यानंतर याच व्हर्च्युअल मेसेजला और एक ॲक्टिव्हिटी, एक प्रश्न विचारला होतो, तो असतो स्टेटमेंट ऑफ पर्पजचा. तर हा कशा पद्धतीचे प्रश्न असतात किंवा कशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी असतात, तर याचा असेसमेंट क्रायटेरिया आहे. जर कंटेंट लिहिजाल तुम्ही तर त्याला 2 मार्क आहे. सिक्वेन्स, फ्लो ऑफ आयडियाज, तुमच्या कल्पनांचा क्रम, त्या फ्लो याला 1 मार्क आहे. आणि ॲप्रोप्रिएटनेस, लँग्वेज युसेज, तुम्ही जी भाषा वापरता किंवा ॲप्रोप्रिएटनेस
त्याची योग्यता आहे यासाठी 1 मार्क, असा 4 मार्कांचं ही ॲक्टिव्हिटी हा प्रश्न आहे. तर त्याचे काही सॅम्पल या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहिला, यू आर highly passionate towards becoming a successful entrepreneur and therefore want to pursue your higher education in business management. Your background and skills have motivated you towards business and now you seek admission to accomplish a degree in business management at a reputed university. Prepare a statement of purpose in about 100 to 150 words which will help you to get admission to this university. Second statement of purpose, you have great thirst for knowledge in a foreign language of your own choice. You are also prepared to pursue your education abroad for the same. You are therefore seeking a university for a degree in a foreign language of your choice. Prepare a statement of purpose in about 100 to 150 words which will help you to get admission to this university. Next statement of purpose है, you have developed good skills in English language. You think of directing your skills for more specific goals. Now you aspire for a degree in mass communication at the specific university which provides this program. Prepare a statement of purpose in about 100 to 150 words which will help you to get admission to this university. नंतरचं स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे, you have been shortlisted for a scholarship to attend an online course in developing English speaking skills from the American Embassy in India. You always wanted to learn English from expert teachers in India and from the Native American trainers. The final selection will be made as per the statements of purpose given by the shortlisted candidates. Prepare a statement of purpose in about 100 to 150 words which will help you to get entry to the course. नंतरचं स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे, there are limited vacancies for getting admission to a well-known music and dance academy in Mumbai. Dancing is your passion and you always wanted to pursue career in music and dance. Prepare a statement of purpose in about 100 to 150 words which will help you to join the academy. यालाच और एक प्रश्न असतो, तो असतो ग्रुप डिस्कशनचा. म्हणजे या 3 पैकी एक आपल्याला सोडवावा लागतो. तर ग्रुप डिस्कशनचे कोणते सॅम्पल दिलेले ते आपण बघूयात. आता याचे असेसमेंट क्रायटेरियामध्ये कंटेंटसाठी 2 मार्क, सिक्वेन्स और फ्लो ऑफ आयडियासाठी 1 मार्क आणि ॲप्रोप्रिएटनेस लँग्वेज युसेससाठी 1 मार्क, असे 4 मार्कांची ही ॲक्टिव्हिटी असते. पहिलं आहे ग्रुप डिस्कशनमधलं, इमॅजिन दॅट you have recently discussed with your friends on the benefits of traveling. Write the same discussion in the form of dialogues that you have experienced. Write suitable dialogues for each participant giving his or her opinion on the given topic. Then imagine that you have recently discussed with your friends on mobile addiction. Write the same discussion in the form of dialogues that you have experienced with suitable dialogues for each participant giving his or her opinion on the given topic. त्यानंतरचं ग्रुप डिस्कशन, इमॅजिन दॅट यू हॅव रिसेंटली डिस्कस्ड विथ युअर फ्रेंड ऑन गुड हँडरायटिंग. राईट द सेम डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स that you have experienced. Write suitable dialogues for each participant giving his or her opinion on given topic. त्यानंतरचं ग्रुप डिस्कशन, इमॅजिन दॅट you have passed the entrance examination
to get entry into the armed forces. As a test, you participated in a group discussion session with 4 other candidates on the topic flood situation and mitigating the natural disasters. Write the same discussion in the form of dialogues that you have experienced. Write suitable dialogues for each participant giving his or her opinion on given topic. त्यानंतरचं group discussion. Imagine that you have participated in the inter-college group discussion contest on the occasion of National Youth Day. There were 3 other contenders with you in the final round of the contest, and the topic of discussion was paper books are better than the e-books. Write the same discussion in the form of dialogues that you have experienced. Write suitable dialogues for each participant giving his or her opinion on the given topic. त्यानंतर 4th B मध्ये ईमेल, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू या 3 ॲक्टिव्हिटीपैकी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला 4 मार्कांसाठी लिहायची असते. तर 4B मध्ये जी ईमेल आहे तर ईमेलला असेसमेंट क्रायटेरिया आहे. कंटेंटसाठी 2 मार्क, यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट 1 मार्क आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी 1 मार्क आहे. असे टोटल 4 मार्क. ईमेलचे काही उदाहरणं बघूयात. ईमेलचं पहिलं उदाहरण आहे ड्राफ्ट अँड ईमेल इन अ प्रॉपर फॉर्मॅट टू बी सेंड टू अ फेमस अँड डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी in order to invite him or her for the prize distribution program organized by the college authorities and to be held at your junior college campus. Give complete program schedule and the details about the event. ईमेलचं दुसरं उदाहरण आहे Imagine you are in charge of social organization and you want to organize a cleanliness campaign at a rural place. Draft an email in a proper format to be sent to concerned authorities asking for the necessary permission. Give all details specifying the scope and importance of this event. तिसरं एक्झाम्पल आहे ईमेलचं Frequent cases of thefts have caused fright in the minds of the people in your locality. Draft an email in a proper format to the police department giving all details and happenings to expect an immediate action and permanent solution on this issue. Then 4th email. Write a letter to the editor of a newspaper making the public aware of rising air and noise pollution in your area. Mention the bad air quality index that appears in the newspaper daily and write about the bad effects of air and noise pollution and suggest some measures to curb it. 5th email. You are the General Secretary of the College Sports Committee. Your college is preparing to regain the championship title in the state level Subrato Roy School football tournament. Write a letter to Rajput Sports Company requesting them to supply various materials including kits and equipment. आता 4th B मध्येच आपण ईमेलला ऑर असलेलं रिपोर्ट रायटिंग बघूयात. त्याचंही असेसमेंट क्रायटेरिया आहे कंटेंटसाठी 2 मार्क, ॲक्युरसी ऑफ लँग्वेजसाठी 1 मार्क आणि ॲप्रोप्रिएटनेससाठी 1 मार्क. असे टोटल 4 मार्कांची ही ॲक्टिव्हिटी आहे. तर रिपोर्ट रायटिंगचं पहिलं एक्झाम्पल आहे इमॅजिन यू हॅव रिसेंटली विटनेस्ड अ डेमॉन्स्ट्रेशन ऑन हेल्थ अँड फिटनेस ऑर्गनाइज्ड ॲट युअर कॉलेज कॅम्पस. Write a report in about 100 to 150 words, adding all information and the overall happenings of this event. Report writing is the second example. As a coordinator of the poetry recitation competition held at your college campus, you are a witness to the overall organization of this program.
Write a report in about 100 to 150 words, adding all information and the overall happenings of this event. Third example of report writing. Your institution recently organized an awareness program on social media. Write a report in about 100 to 150 words, adding all information and the overall happenings of this event. Fourth example. Your class visited a place of natural beauty the other day. Write a report in about 100 to 150 words about the prominent places you visited during the tour. Fifth example. You have visited your uncle who is a primary teacher in Jilla Parishad school. Being the regular contributor to your college magazine, write a report in about 100 to 150 words, adding all information and the overall experience of your visit. आता फोर्थ बीला आणखी एक ऑप्शन असतो, तिसरा ऑप्शन तो असतो इंटरव्ह्यूचा. तर याची असेसमेंट क्रायटेरिया आहे ॲप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्स 2 मार्क, लँग्वेज अँड स्टाईल त्यासाठी 1 मार्क आणि ओव्हरऑल इम्प्रेशन जे काय आहे त्याला आहे 1 मार्क. असे टोटल 4 मार्कांची ही ॲक्टिव्हिटी आहे. तर त्याचे काही प्रश्न किंवा ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. इंटरव्ह्यू. इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी in the field of your own choice. With the help of the given table and points, draft questions on the given fields associated with the personality. Do not change the sequence of the questions. आता काय दिलेलं आहे, पहिल्या बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला नेम ऑफ द इंटरव्ह्यू, डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी ज्याचा तुम्ही जे इंटरव्ह्यू घेणार आहात. सेकंड आहे एरिया ऑफ सक्सेस, रेप्युटेशन. त्यानंतर डेट, व्हेन्यू, टाईम. देन ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू. देन क्वेश्चन्स बेस्ड ऑन फर्स्ट अर्ली लाईफ स्ट्रगल, सेकंड हर्डल्स इन एज्युकेशन, थर्ड रोल मॉडेल ऑब्लिक इन्स्पिरेशन, फोर्थ फॅमिली सपोर्ट, फिफ्थ फर्स्ट सक्सेस अचीवमेंट, सिक्स्थ सक्सेस प्लॅन, सेवन्थ ड्रीम्स unfulfilled, and 8th message. Second example interviews आहे. Imagine you have to conduct an interview of a distinguished personality in the field of sports. With the help of the given table and the points, draft question on the given fields associated with the personality. Do not change the sequence of the questions. Name of the interviewee, distinguished personality, area of success, reputation, date, venue, time, then duration of interview, then questions based on first student life, second early interest, third idols, fourth primary training, fifth opportunity, sixth accomplishment, seventh target goals, 8th suggestion. Third example of interview. Imagine you have to conduct an interview of a distinguished personality in the field of entertainment. With the help of given table and points, draft questions on the given fields associated with the personality. Do not change the sequence of the questions. Name of the interviewee, distinguished personality, area of success and reputation, date or venue or time, duration of interview, then questions based on first inspiration, second preparation, third development, fourth teacher or guide, fifth memorable moments, sixth skills required, seventh performances, 8th do's and don'ts. आता रायटिंग स्किलमधील आपण क्वेश्चन 4A आणि 4B यावर कशा पद्धतीचे प्रश्न किंवा ॲक्टिव्हिटीज
विचारल्या जाऊ शकतात यांची उदाहरणे या ठिकाणी पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किलमधील क्वेश्चन 4C आणि 4D मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दल पाहणार आहोत. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.